आले कॉलेजमध्ये, कारण कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे आणि जास्त काही नाही बोलू शकत कारण कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते तिथंच की कसं आहे सगळं आणि काय कशाचा कार्यक्रम आहे. सो तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. मी नंबरला गाईज. तर गाईज या आमच्या हिंदीच्या टीचर आहेत उबाळे मॅडम. त्याने मी दोघे पण वरती सभागृहामध्ये निघालो होतो कारण कार्यक्रम वरती सभागृहामध्ये होता आणि मॅडमांना तयारी पण करायची होती. आवाज येत आहे सो तुम्ही तो आणि आता दाखवते आमच्या कॉलेजमध्ये काय काय चालू आहे. मी जास्त ऐकू येत नसेल आवाज, मला पण काही कळत नाही की मी काय बोलते, पण तरी पण तुम्ही बघू शकता कॉलेज. मुली कमी खुर्च्या जास्त. तर गाईज आमच्या कॉलेजमध्ये काव्यवाचन स्पर्धा होत्या आणि हे आमचे प्रिन्सिपल सर आहेत. तर त्यांनी सोशल मीडियावर खूप छान सुंदर अशी कविता बनवली होती आणि ही आहे ऋतुजा. हिने पण काव्य वाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ही माझी 11वी पासूनची फ्रेंड आहे आणि लगेच रिझल्ट सांगणार होती पण ती खूप घाबरली होती. मला म्हणत होती नंबर येऊ दे किंवा नाही येऊ दे. तर गाईज इथे ऋतुजाचा उत्तेजनार्थ नंबर आलेला आहे आणि नंबर आल्यानंतर आम्हाला वाटलेलं की काहीतरी वेगळं गिफ्ट असेल, पण सगळे तिला हसत होते गुलाबाचं फूल मिळाल्यानंतर. कविता अरे तुला बघ म्हणतोस ना ब्लॉग मध्ये घेत नाही, आता बोल काय बोलायचं म्हणजे. आता मगाशी काय म्हणला बघ, घेत नाहीस मला बघ. अक्षय बोल तू काय बोलू मी. ऋत्य तुझा कितवा नंबर आलाय उत्तेजनात हा, आणि तुला काय मिळालंय दाखव. ऋतुजा बास, कार्यक्रम संपलाय, घरी जावा आता. तर गाईज आमचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी. आणि हे बघा मॅडम, तुम्ही माझे ब्लॉग्स बघताय ना, तुम्हाला कसे वाटतात. खूप छान, खूप सुंदर, खूप छान व्हिडिओ आम्हाला सर्वांना फार आवडतात. यस मॅडम लाईक करतात, तसंच तुम्ही पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या बघा बोलायला सबस्क्राईब करा हा आणि शेअर करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब असं म्हणायचं आहे त्यांना. त्यांनी अर्धा म्हणत आहेत. सो घरी जाऊन भेटले. तर गाईज आज होती साईबाबांची जयंती. 27 सप्टेंबरलाच मी तर साईबाबांची जयंती सेलिब्रेट करते, कारण यूट्यूब किंवा गुगलवर तर जर तुम्ही जाऊन बघितला तर तारीख 27 सप्टेंबरच आहे, पण मंदिरामध्ये वगैरे तिथीनुसार काहीतरी करतात असं मी ऐकलं आहे. आणि मी मागच्या वर्षी पण 27 सप्टेंबरलाच केले होते आणि यावर्षी पण. आणि तुम्हाला माझी छोटीशी पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज कालच ब्लॉग एंड करणार होते, पण घरी आल्यानंतर मला घरी यायला खूप लेट झाला होता. मी घरी 1:30ला काहीतरी आले. मी 12:30 पावणे 1ला काहीतरी आले मी घरी. आणि आल्यानंतर मी जेवले आणि जेवल्यानंतर मग असं विचार केला की थोड्या वेळाने उठून आपण जे आहे आपलं डेली व्यवहारातलं दाखवायचं असं माझं प्लॅन होतं, पण ते सगळं फेल झालेलं आहे. मी डायरेक्ट उठले 5:15ला आणि त्यानंतर पण माझ्या लक्षात आलं नाही की ब्लॉग्स कंटिन्यू करायचं आहे. सो ते माझ्याकडून राहून गेलं. आणि तसं पण काल मला असं दाखवण्यासारखं काही असं वेगळं नव्हतं. सो म्हटलं की आपण दुसऱ्या दिवशीच ब्लॉग कंटिन्यू करूया. तर गाईज आज आहे साईबाबांची जयंती. तर मी म्हणजे गुगलवरून बघितले किंवा खूप ठिकाणी असं भेटलं की 27 सप्टेंबरच आहे. मी मागच्या वर्षी पण 27 सप्टेंबरला सेलिब्रेट केलं होतं आणि ह्या वर्षी पण 27 सप्टेंबरलाच. आणि मागच्या वर्षी मला जाता आलं नाही साईबाबांना. कदाचित गेलेलो ना आपण मागच्या वर्षी गेलो नव्हतो, पण यावर्षी मला जायचं होतं. आणि अजून एक गाईज की एक गुड न्यूज आहे. तर मी ते आत्ता सांगणार नाही, पण त्यासाठी तुम्ही थोडे वेट करा. थोडा वेळ म्हणजे एक आठवडा फक्त वेट करा. ती गुड न्यूज म्हणजे मला असं वाटेल ना की ती गुड न्यूज ती खरंच आहे असं जेव्हा मला वाटेल ना, तेव्हा मी पण तुम्हाला ती गुड न्यूज शेअर करेन. सो गाईज आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे साईबाबांच्या मंदिरमध्ये इचलकरंजीला. सो आपण तिथेच भेटू. तर गाईज आम्ही आता जस्ट आलो आहोत साईबाबा मंदिराजवळ. तर तुम्ही बघू शकता ते टोक साईबाबांचं मंदिरच आहे तिथे आणि खूप लांब आहे आमच्या इथून, पण मी येते दरवर्षी. तर गाईज खरं सांगू, मी
मला आम्ही दरवेळी 6 वाजता येतोय, पण आज आम्ही 4ला येऊन लवकर घरी जायचं म्हटलं, कारण आज जयंती असल्यामुळे गर्दी असेल असं वाटलेलं मला, म्हणून आम्ही 4 वाजता आलोय आणि मंदिर बंद आहे. मंदिर बंद मला इतकं हट व्हायलंय, मला असं वाटलेलं की जाऊन निवांत दर्शन घेऊन बसून थोडा वेळ असं मन समाधान मिळेल असं वाटलेलं, पण काही उपयोग झालेला नाही. आणि 6 वाजता 6 ते 6:15 वाजता मंदिर ओपन होते. सो मला आता कळत नाही तोपर्यंत काय करू, कारण आम्हाला लवकर घरी जायचं आणि आम्ही लवकर आलो पण मंदिरच बंद आहे. सो बाहेरूनच आता पाया पडून मग आम्ही जाणार आहे. सो आता मी इथूनच पाया पडते, इथूनच पाया पडते. आता तर तुम्ही गाईज बघितले आहेत की आम्ही मंदिरमध्ये गेलो होतो. साईबाबांच्या पण मंदिर बंद होतं. सो म्हटलं की गणपती मंदिरला जाऊया पंचगंगा नदीच्या इथे. तर हे बघा पंचगंगा नदीच्या इथलं मंदिर खूप सुंदर आहे. पण आता आम्ही सध्या जात आहोत शिवाच्या मंदिराजवळ आणि मी इथलं बघितलं नाही आहे. मी पण हे फर्स्ट टाईमच बघत आहे, कारण मी गणपती मंदिरला वरती खूप वेळा गेले आहे, पण इथे मी कधी जास्त आले नाही. सो मला पण बघायला भेटेल आणि तुम्हाला पण. तर गाईज आम्ही आता आलो आहोत पंचगंगा नदी इथे, कारण पंचगंगाच नदी आहे ना, पंचगंगा नदीच्या इथेच आलो आहोत. कारण शब्दरचना चुकते म्हणून मी असं विचारले तिला. आणि मला साईबाबांच्या मंदिरला जायचं होतं, पण मंदिर बंद होतं. सो म्हटलं इकडे तरी जाऊया आणि इथं मी दाखवते. खरंच इथं पण छान आणि शांत वातावरण आहे आणि तिकडं पण आहे गणपती मंदिर. आणि तोपर्यंत मी इथं दाखवते. बघा इथं कोणकोणतं मंदिर, मी फर्स्ट टाईम आले इथं, बाकी मी गणपती मंदिरला गेले. सो तुम्ही बघू शकता. हे बघा शिवाचं हे आहे पिंड. तर काहीच हे बघा शिवलिंग आहे आत. बघा सुंदर आहे शिवलिंग. हे ह्याचे बनवलंय पूर्ण, हे दगड आहे, पूर्ण ब्लॅक दगड आहे. सो खूप स्ट्रॉंग असतं हे, पहिल्याच्या खूप वर्षापासूनचं आहे हे कदाचित, त्यामुळे इतके स्ट्रॉंग आहे हे. हे बघा इकडचा परिसर आहे हा पूर्ण. आणि हे काय आहे, हे श्रीमंत जहागीरदार नारायण बाबासाहेब घोरपडे सरकार यांचं असं पोस्टर लावलेलं आहे. सो ही आहे नदी आणि इथे दरवर्षी पूर येतो. दरवर्षी म्हणजे ह्या वर्षी तरी आलेला आणि याच्या आधी 2019ला पण आलेला. सो मी तिथं पुढे जाऊन तुम्हाला दाखवेन की नदी कशी आहे. अजून भरपूर पाणी आहे, एवढं ऊन पडले तरी पण. तर गाईज दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथे महापूर आला होता. दरवर्षी नाही, 2019ला महापूर आला होता आणि यावर्षी पण आला होता. आणि हे सगळं जो एरिया आहे ना, या आजूबाजूचा जो एरिया तो सगळा पाण्याखाली जातो आहे. मागे शेती वगैरे पण आहेत, ते सगळं पाण्याखाली जातं. आणि 2 पूल आहेत. सो एक पूल भरलाच होता यावेळी. तर हे बघा तुम्ही बघू शकता नदी खूप 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 मोठी नदी आहे. हे बघा ही आहे पंचगंगा नदी. आणि हे बघू शकता गाईस, हे बघा तुम्हाला इथे झूम करून थोडं दाखवते. हे बघा हे अशा कारणामुळे पाणी अशुद्ध होतं आहे, कारण लोक सगळे इथं पाण्यामध्ये धुवायचं, तिथंच निरम्याचं पाणी. सो हे पाणी खूप अशुद्ध झालं आहे, कारण इथं लोक त्या पाण्यातच सगळं घाण काम करतात. इथे बघू शकता. हे बघा पुढे जाऊन दाखवेन अजून पाणी कुठे आहे हे दाखवेन मी. तर हे बघा अजून इथे 1 2 3 4 5 पायऱ्या तरी आहेत. सो हे बघा बघू शकता. हे बघा पाण्यामध्ये आंघोळ वगैरे असं करून इतकं घाण पाणी करतात ही लोक. तर गाईज अजून एक तिथे मंदिर आहे. सो मी जाता जाता ते पण मंदिर तुम्हाला दाखवेन. मी फर्स्ट टाईमच इथे खाली आले. मी इथे कधी येत नाही खाली. मी गणपती मंदिरच तेवढं खूप वेळा येऊन गेले, पण इथे आले नव्हते. सो मी फर्स्ट टाईम आले, त्यामुळे मी पण दाखवूया म्हणलं तुम्हाला, कारण मला मंदिरला तर जाता आलं नाही बाबांच्या. सो या आपण तिथे बघूया ते मंदिर कसं आहे. तर गाईज अजून एक मंदिर आहे. सो आम्ही आता तिकडे चाललो मंदिरला. त्या मंदिरमध्ये मी बघितलं नाही आहे इतकं, ते मंदिर पण मी बघितलं नाही कशाचं आहे. रेणुका माता मंदिर तरी लिहिलं आहे, पण तिथे गेल्यावरच कळेल. सो आपण बघूया आतमध्ये कसं आहे.
तर गाईज हे पण तिथे साईडलाच आहे मंदिर आणि हे मंदिर मला न्यू दिसत आहे कारण मी खरं तर इकडे आले नाही आहे कधी. आणि हे पाहू शकता तुम्ही रेणुका माताचं मंदिर आहे हे आणि मूर्ती पण खूप छान पद्धतीने सजवली होती. तर गाईज आता आम्ही निघालो आहोत. पंचगंगा विनायक मंदिर वरती आहे म्हणजेच गणपती मंदिर आहे आणि इकडे असं चालत जाणं खूप लांब वाटलं मला म्हणून आम्ही बाईक घेऊनच आलो आणि सहसा करून लोक इथं बाईक घेऊनच वरती येतात आणि खरंच इथं शांतता इतकी आहे की सांगू शकत नाही. तर गाईज हे आहे आमच्या इथलं गणपती मंदिर. तर आता आम्ही होतो तिकडे शिवाचं वगैरे मंदिर होतं तर इथंच ते पण गणपती मंदिर आहे. सो इथे पण साईडला नदीच आहे इकडं पुढंपर्यंत कंटिन्यू आहेच नदी. सो इथे तुम्हाला दाखवते मी गणपती मंदिर खूप सुंदर आहे खूप सुंदर. हे बघा मला पुढे जाऊन दाखवते कारण दिसणार नाही आहे असंच. इतकं दिसत नाही आहे गाईस क्लिअर पण आम्ही पाया वगैरे पडतो गाईस आणि थोड्या वेळात भेटू. छान आहे सगळ्यात बेस्ट मन शांत होतो एकदम आणि असं पण कधी येत नाही आणि मला आज बाबांच्या यावंच लागतं. खूप छान वाटत आहे पण बसू शकत नाही खूप झालं भारी वाटत आहे एकदम. असं जायची इच्छा होत नाही आहे पण काय करणार घर आहे घर तर घरी तर जावंच लागणार. तर गाईज अजून इथं थोडे काय आहे मी दाखवते इकडं म्हणजे असं बसायला वगैरे खूप छान आहे इथं पण तर मी दाखवते गाईज तिकडे आपण तिथे जाऊया आणि दाखवते मी तिथं काय आहे. तर गाईज गणेश जयंती किंवा संकष्टी वगैरे असते त्यावेळी लोक इथं येऊन बसतात. तर इतकं छान आहे इथं बसायला. खरं तर घरी जवळ इतकं वारं इतकं मस्त आहे कारण मागं नदी वगैरे आहे त्यामुळे इथे जास्त आता बोलू काय. तर गाईज इथे बॅक साईडला गणपती मंदिरच्या बॅक साईड म्हणजे त्याच्याच जरा साईडला इतकं छान असं बसायला वगैरे केलेलं आहे. संकष्टी असेल किंवा गणेश जयंती असेल त्यावेळी लोक इथं येऊन बसतात आणि इतकं मन शांत होतं आहे ना इथं बसल्यानंतर कारण झाडं भरपूर आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे साईडला नदी पण आहे ना. सो असं गरम होते की आत्ता पण तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत नसेल कारण वारं इतकं सुटलं आहे आणि आता खरं तर पावसाचं वातावरण पण झाले. सो तुम्हाला मी दाखवते हे बघा हे बघू शकता हे बघा हे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर व्ह्यू आहे आणि तिकडे तर बघ हे मंदिर आहे. सो हे बघा आणि ही समीक्षा. सो गाईज आता जास्त वेळ थांबणार नाही कारण पावसाचं वातावरण पण झाले. सो पाऊस वगैरे येणार असं वाटत आहे. तर सो आता जास्त वेळ थांबणार नाही गाईज कारण पावसाचं वातावरण पण झाले. सो आम्ही आता घरी जातो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि गाईज खरंच तुम्ही कमेंट करत नाही फक्त बघता आणि सोडून देताय. सो प्लीज आणि स्किप करू नका ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मला सांगा की तुम्हाला अजून ब्लॉगमध्ये काय चेंजेस हवेत किंवा कसे ब्लॉग्स पाहिजेत तर मी ते नक्कीच ट्राय करेन. सो थँक्यू सो मच गाईज तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे पण मी ट्राय करेन अजून छान तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.